युअर ऑनर, मला एक गोष्ट कळत नाहीये, या घरातल्या भांडणांनी काय सिद्ध होणार आहे? आणि मुळात आपण इथे खुनाच्या खटल्यासाठी आलेलो आहोत की घरातल्या भांडणांच्या? आणि प्रत्येक घरामध्ये किरकोळ भांडणं असतातच माय लॉर्ड. त्याचा अर्थ असा होत नाही की या भांडणांमुळेच तो खून झालेला आहे. जज साहेब, मला असं वाटतं आदरणीय कालिंदी मॅडमनी व्हिडिओ नीट बघितला नाही वाटतं. मॅडम, अहो नीट बघा ना. त्या व्हिडिओ मध्ये मालन्न आणि शालन्न एकमेकींवर बंदूक ताणले हो. याला म्हणतात जालिंदर निंबाळकरचं डोक. माणसानं पुढचा बंदोबस्त आधीच करून ठेवला. टाइम टायमाला असा फायदा होतो. डॅडी चला पटकन वर. अहो तुमच्या दोन्ही बायकांनी ना घर डोक्यावर घेतले. मी त्या तेजूला जरा काय बोलायला गेलो, मारायला गेलो ना, त्या दोघी एकमेकांची कचा कचा भांडते. ते तुम्ही काहीच कसं बोलत नाही हो त्यांना? बसा 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 बसा, शांत व्हा. नाटक करतात ते, आम्हाला खोळा समजतात. पण त्या नाटक करत असल्या ना तर आम्ही बी लय पोचलेले कलाकार आहे. हे छत्री, यांची नाटक रेकॉर्ड करतोयस ना? डॅडी तुम्ही काळजीच करू नका. अहो त्यांची सगळी नाटकं शूट केल्यात माझ्या मोबाईलमध्ये. जपून ठेव. पुढे या एक होऊन आमच्यावर जेव्हा डाव करतील ना तेव्हा हे रेकॉर्डिंग कामाला येईल. अहो डॅडी काही पण काय बोलताय हो तुम्ही? या दोघी तुमच्यावर का डाव टाकतील? अहो मानवर करून बघत नाही हो तुमच्या समोर. हितच फसता तुम्ही चिरंजीव. कसे वाघ जंगलात जोर फिरत असतो का नाही असा मस्त, तर त्याला सगळे प्राणी घाबरतात. आणि जेव्हा त्याला इजा झाली तो एका जागी बसला का झाले, माकडे बी येऊन शेपूट वाढतात. कळलं काही? जाऊ द्या. माय लॉर्ड, माझे अशील निर्दोष असण्याचा अजून एक पुरावा मी कोर्टासमोर सादर करू इच्छितो. ज्या दिवशी शालन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या दिवशी माझे अशील जालिंदर हे त्यांच्या गावातच नव्हते. ते त्या दिवशी पुण्याला होते. त्यांचे लोकेशनचे रिपोर्ट्स आहेत आमच्याकडे. मॅडम तुम्ही बघा. हनुमंतराव, आमचा फोन हा घ्यायचा, सातारा हॅवनी सरळ पुणे गाठायचं. तिथे कोणाला पुणे विद्यापीठ विचारायचं. तिथं एक चक्कर मारायची आणि परत घरी यायचं. कळलं का? होय डॅडी. निघ. डॅडी पण तुम्ही? हनम्या, तुला पगार कसला देतो आम्ही? काम करायचं ना, प्रश्न विचारण्याचा नाही. गप गुमान जायचं, सांगितलेलं काम करायचं. निघ. माय लॉर्ड, आजपर्यंत माझ्या आशिलाच्या चारित्र्यावर अनेक शिंतोडे उडवले गेले. त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या घोषणा केल्या गेल्या. हे सगळं काही तुमच्या कानावर आलंच असेल. पण माझे आशिल यांनी ते राहत असलेल्या ठिकाणी अनेक कुटुंबियांना मदत केलेली आहे. त्या लोकांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलेला नसेल. माझे आशिल एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे. त्यांच्यावर एक सुद्धा आरोप सिद्ध झालेला नाही, तरी देखील त्यांना लोकांच्या रोषाला बळी पडावं लागत आहे. माय लॉर्ड, तर त्याचं कारण काय? तर माझ्या आशिलांवर
सूर्यकांत आणि त्याच्या कुटुंबियांनी केलेले घाणेरडे आरोप. माझी कोर्टाला विनंती आहे, माझ्या आशिलांच्या हितचिंतकांचा विचार करून त्यांना जामीन मंजूर करावा. कोर्टाने जालिंदर निंबाळकरांची पूर्ण बाजू ऐकून घेतली आहे. कालिंदी मॅडम, तुम्हाला मालन निंबाळकरांच्या बाजूने काही बोलायचंय का? येस युअर ऑनर. युअर ऑनर, माझ्या वकील मित्रांनी जालिंदर निंबाळकर यांच्या चांगुलपणाचा पाढा आत्ता वाचलेलाच आहे आणि माझ्या आशिल मालिन निंबाळकर हे त्यांच्या आशिलाची प्रतिमा कशी मलिन करत आहेत याचाही पाढा त्यांनी वाचलेला आहे. ह्याच्यामध्ये किती खरं आहे किती खोटं आहे हे सगळं ठरवण्यासाठी कोर्ट समर्थ आहेच आहे. पण मला माझ्या वकील मित्रांची एक गोष्ट मात्र अगदी पटली, ते म्हणजे जालिंदर निंबाळकर हे अत्यंत प्रतिष्ठित आहेत आणि जालिंदर निंबाळकरांची ही जी प्रतिष्ठा आहे ती त्यांच्या राजकीय संबंधातून आलेली आहे. युअर ऑनर, मला असं वाटतं की असा प्रतिष्ठित माणूस जेव्हा गुन्हा करतो ना तेव्हा तो गुन्हा उघड नाही करत, तर तो दाबण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी तो त्याचे राजकीय संबंध वापरतो. आणि मला असं वाटतं युअर ऑनर, जालिंदर निंबाळकरांनी सुद्धा हेच केलेलं आहे. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? परांजपे, प्रतिष्ठित असणं म्हणजे निर्दोष असणं असं होत नाही. त्यामुळे ज्या लोकांना चेहराच नाहीये अशा लोकांचे कोर्टामध्ये दाखले देऊन जालिंदर निंबाळकरांना मोठं करणं प्लीज थांबावा. युअर ऑनर, या केसची दुसरी बाजू म्हणजे गेल्या 15 दिवसांमध्ये पोलिसांना या केसमध्ये कुठलीही नवीन लीड मिळालेली नाहीये. ना जालिंदर निंबाळकर दोषी असल्याचे ना ते निर्दोष असल्याचे. माय लॉर्ड, जालिंदर निंबाळकर यांचे राजकीय संबंध दूरपर्यंत पसरलेले आहेत. त्यामुळेच आम्हाला अशी शंका आहे की पोलीस सुद्धा याच्यामध्ये हवं तितकं लक्ष घालत नाहीये. कालिंदी मॅडम, तुम्ही प्रशासनावर आणि पोलिसांवर शंका घेताय असं समजायचं का आम्ही? नाही युअर ऑनर, मी फक्त जालिंदर निंबाळकर यांच्या भीतीचं, त्यांच्या एरियामध्ये असलेला त्यांचा दबदबा आणि दडपशाही याची फक्त कोर्टाला जाणीव करून देते. या केसचा जर स्वच्छ आणि पारदर्शीपणे तपास व्हायला हवा असेल तर पोलिसांनी तपासाची गती वाढवून या केसमध्ये लक्ष घालणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं युअर ऑनर. नाहीतर आपल्या हाताला काहीच लागणार नाही. अशा परिस्थितीमध्ये जालिंदर निंबाळकर यांचा जामीन जर आपण मंजूर केला तर ते या केसमध्ये अडचणी निर्माण करण्यासाठी समर्थ आहेत युअर ऑनर. त्यांच्या विरुद्ध आपल्याकडे एकच साक्षीदार आहेत, त्या म्हणजे मालन निंबाळकर. कोण जाणे, कदाचित पुढच्या तारखेला त्या कोर्टामध्ये पोहोचू नये म्हणून जालिंदर निंबाळकर. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. माझ्या आशिलांवर पुन्हा पुन्हा टोकाचे आरोप होत आहेत माय लॉर्ड. ऑब्जेक्शन सस्टेन. कालिंदी मॅडम, तुम्ही मुद्दा सोडून बोलू नये. आय एम सॉरी युअर ऑनर, मला फक्त खरी परिस्थिती कोर्टापुढे मांडायची होती. जालिंदर निंबाळकर स्वतःला निर्दोष साबित करण्यासाठी काहीही करू शकतात. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. परांजपे, त्यांना त्यांचा मुद्दा तरी कंप्लीट करू द्या. तुम्ही खूप बोललाय, आता त्यांना बोलू द्या. थँक्स युअर ऑनर. युअर ऑनर, मी कोर्टाला फक्त एवढीच विनंती करेन की हा तपास पारदर्शीपणे पुढे जायला हवा असेल तर जालिंदर निंबाळकर यांना कोर्टाने जामीन मंजूर करू नये युअर ऑनर. आणि पोलिसांना या प्रकरणामध्ये गांभीर्याने लक्ष घालण्याचे आदेश दिले जावे. दॅट्स ऑल युअर ऑनर.